कोकणात सध्या तापमानाचा पारा हा वाढलेला पाहायला मिळतोय. तापमान जे आहे तर जवळपास 41 अंशांवरती गेलेलं पाहायला मिळतंय आणि ह्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याला वरती झालेला पाहायला मिळतोय. सध्या या हापूस आंबा जो आहे तो या तापमान वाढीमुळं या ठिकाणी करपलेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात हा आंबा भाजून निघतो आहे आणि त्यामुळं आंब्याची मोठी गळ या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण सध्या अशाच शेतकऱ्यांच्या आंबा बागेमध्ये आहोत की तुम्ही बघू शकता की हा जो आंबा आहे ज्या पद्धतीनं बघितलं ह्याच्यावरती काळे डाग पडलेले पाहायला मिळत आहेत. हा आंबा पूर्णपणे या ठिकाणी भाजून निघालेला पाहायला मिळतोय. जो सध्या तापमान जे वाढलेलं आहे त्याचा परिणाम या आंब्यावरती सुद्धा पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया. आता काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या हातात आंबा आहे, नेमकं या आंब्याची परिस्थिती काय आहे? आंब्याची परिस्थिती अशी आहे की आता उष्णता वाढल्यामुळे त्यामुळे आंबा इकडे भाजायला लागला आहे व त्याला डाग पडू लागले आहेत व तो खाली गळू पडला गळतो आहे खाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं आहे. त्यामुळे 90% आंबा नाहीच आहे, पण 10% कुठे शिल्लक आहे तो पण शेतकऱ्याच्या हाती मिळत नाही. बरोबर आहे. सर, नेमका हा तुमच्या हातात आंबा आहे, नेमकं त्याची ह्याचा नेमका कशा पद्धतीने ह्याला फटका बसलेला पाहायला मिळतोय वाढलेल्या तापमानाचा? अतिउष्णतेमुळे आहे. त्यामुळे हा शेतकरी वर्ग म्हणजे आम्ही शेतकरीच आहोत आणि माझीच जागा आहे स्वतःची. तर अशा पद्धतीने आज तुम्ही पाहत असंच पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान आलेलं आहे आणि सरकारने त्याबद्दलची दखल घेऊन शेतकऱ्यांना जेणेकरून फुलाफळाची पाकळी मिळावी या दृष्टीने आपण जेणेकरून जास्त काही मिळावं या दृष्टीने आज तुम्ही लोक द्यायला आणि त्याच माध्यमाने सरकारने याची नोंद घ्यावी एवढं मी विनंती करतो. नक्कीच सध्या तापमान कोकणातलं वाढतं आहे. पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं तापमानाचा पारा हा वाढलेला असेल. मात्र यामुळं याचा थेट फटका जो आहे तो हापूस आंब्याला वरती पाहायला मिळतोय आणि हापूस आंब्याची सध्या मोठी गळ या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हा आंबा जो आहे तो भाजून निघताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.